बैलगाडा शर्यतींमध्ये आलेलो आहे आणि या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्याने काही दिवसांपासून इथे वेगळा उत्साह बघायला मिळतोय आणि इथे गर्दी आपण बघू शकता कशा प्रकारची आहे, उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये इथे बैलगाडा शर्यतींमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले। पण सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट जी याबाबत आहे ना की याचा जो चाहता वर्ग आहे त्याची कुठली वयोमर्यादा नाही, म्हणजे अगदी तरुण मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे आवर्जून इथे हजेरी लावत असतात आणि त्यामुळे आपण त्यांच्याशी बोलून त्यांचं काय म्हणणं आहे, हा बैलगाडा शर्यती परत सुरू झाल्या त्याच्यावरून होणाऱ्या राजकारणाबद्दल त्यांना काय वाटतं किंवा काहीच वाटत नाही हे आपण त्यांच्याकडनं समजून घेणार। सगळ्यात पहिले काय तरुण मंडळी त्यांच्याकडनं बघूया, बैलगाडा शर्यती परत सुरू झाल्या त्याच्याबद्दलचं राजकारण सोडून द्या, पण इतका आनंद लोकांमध्ये, इतका उत्साह, इतका महत्त्वाचा विषय काय या मतदारसंघात? नाही, पहिल्या आजपासूनच नाही, गेली अनेक वर्ष बैलगाडा शर्यत ही ग्रामीण भागामध्ये पहिल्यापासूनच प्रचलित आहे आणि ती परंपरा या ठिकाणी जोपासली पाहिजे या हेतूने आज देखील तशी लोक या ठिकाणी उत्साही आहेतच। बैलगाडा शर्यतीचा इतका महत्त्वाचा काय इथे हे लोकांची भावना आहे, लोकांची भावना आणि लोकांचा आनंद लुटायला मिळतो इथे, लोकांना इथं आनंद लुटायला मिळतो, समजे एकत्र येते असं त्याच्यामुळे आनंद वाटतो। महत्वाचं आहे काय बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्या, काय वाटतं त्याच्यावर श्रेयाचं राजकारण इकडे बघा समोर, हां काय वाटतं तुम्हाला? आनंद वाटतो आम्हाला। बरं का बरं, म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कोणाचं क्रेडिट आहे, कोणामुळे सुरू झालं? हे पक्ष दोन्ही सारखेच ना, दोन्ही सारखेच आहे। हा अजूनही काही लोक ही शर्यत बघायला आली आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत। थोडासा उन्हापासून विसावा घेण्यासाठी सावलीला बसलेत, त्यांच्याशी बोलूया। काही नागरिक आहेत तिथं। दादा काय बैलगाडा शर्यत परत सुरू झाल्या, तुमच्या सगळ्यांचं काय मत आहे याच्याबद्दल? हा इथे एवढं नाही तुमचं म्हणणं काय इथे एकंदर इथे हा एवढा महत्त्वाचा का विषय आहे या भागामध्ये, बैलगाडा शर्यत एवढा महत्त्वाचा विषय काय? महत्त्वाचा म्हणजे आवडणारी गोष्ट आहे, आम्हाला जरा छंद असणारी गोष्ट आहे। बरं, बाकीचं त्याचं चौक उत्सवाने आम्ही इथे दामडतो। तुमचं काय म्हणणं काय एवढा या भागात एवढा महत्त्वाचा मुद्दा काय? ही ग्रामदैवताची यात्रा असते, गावोगाव यात्रा भरत होत्या, यात्रा बंद झाल्या, बंद झाल्याच्या नंतर काहीतरी कारणास्तव बंद झाल्या असतील, बंद झाल्याच्या नंतर परिस्थिती अशी झाली साहेब का गाडे बंद झाल्याच्या नंतर जो तो श्रेय घ्यायच्या मार्गावर लागला आणि याचे खरं जर श्रेय द्यायचं असेल तर शिवाजीराव आढळराव पाटलांनी जवळजवळ 10 वर्ष स्वतःचे पैसे खर्च करून कोर्टामध्ये केस लढवल्या, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार सर्वांनी मिळून एक कायदा पास केला आणि त्या कायद्यातून ही गाडा चालू झाला। तर इथे जुन्या खासदारासाठी काम केलंय, त्यामुळे आढळराव पाटलांसाठी इथे आपल्याला एक्स्ट्रा पॉईंट मिळताना आपल्याला दिसून येतात।